खरं तर आपण पालकमंत्री म्हणून इथं बँकेत आले म्हणून तुमचं स्वागत करतो. आपल्या सत्कारात आम्ही मुख्यमंत्र्याचं स्वागत केलं असाही संदेश मुख्यमंत्र्याला आपण द्यावा अशी विनंती करतो. या कार्यक्रमाला उपस्थित आमचे सर्व संचालक नरेशचंद्रजी ठाकरे, डहाणेताई, सुरेखाताई, आमचे आमदार सुलभाताई, राजेशजी वानखळे ज्यांचा आता वाढदिवस आहे त्यांचे शुभेच्छा देतो. हमारे पटेल जी है, सुनील भाऊ ओराडे है, बीजेपीचेच आहे ना सुनील भाऊ? आता तुम्ही दादाचा परिचय नाही आहे. महापौर साहेब आहे, आनंदजी काळे आहे, आमच्या निवेदिता ताई माजी आमदार आणि ज्यांनी आत्ताच भाषण केलं ते आमचे अभिजितजी ढेपे. खरं तर बँक ही काही मी फार नेहमी म्हणायचं का पहिले काही स्वातंत्र्याच्या पूर्वी आणि काही काळ वर्ष अगोदर जेव्हा डाकूंचं राज्य होतं तेव्हा मोठ्या लोकांच्या हाती पैसे राहायचे आणि डाकू ते उचलून ते इतर गरिबांना वाटायचं, त्याचं नाव मोठं व्हायचं. पण एक नेहमी आम्ही सांगतोय बावनकुळेजी का खरं तर बँकेची क्रांती इंदिरा गांधीजीच्या एका खास निर्णयामुळे झाली आणि ह्या बँक आम्ही पाहतोय राष्ट्रीयकृत ज्या बँक आहे सगळ्या ह्या सामान्यपर्यंत खुल्या केल्या, सामान्य माणसासाठी खुल्या केल्या आणि ज्याच्याजवळ पैसा नाही आहे ज्याच्याजवळ पैसा आहे त्यानं बँकेत टाकावा आणि ज्याच्याजवळ पैसा नाही त्या बँकेनं त्या पैसे नसणाऱ्या माणसाजवळ न्यावं. एवढंच काम करतं बँक, दुसरं काही करत नाही. आणि हे एवढी फेरी करायसाठी आम्ही त्याचे व्याज पण घेतोय. कोणाला कर्ज देणं म्हणजे उपकार नाहीच आहे, पण इथले महाशय उपकार आम्ही पाहतोय. कर्ज देण्यासाठीची भाषा, कर्ज द्यासाठी सुद्धा 10,000 कर्ज द्यासाठी आम्हाला त्या बँकेच्या अध्यक्षाच्या घरी जावं लागत जाय, त्याची सही घ्यायला लागत जाय आणि मग आम्ही पाहतो त्याला कर्ज भेटायचं. आम्ही ते पार मोडून काढलं. आम्ही सांगितलं कर्ज देणं आम्हाला कर्तव्य आहे, आमचं ते कर्ज देणं आम्ही त्याच्यातूनच बँक चालतं. आणि मला वाटते आम्ही आलो तेव्हापासून एकही शेतकऱ्याला कर्ज भेटलं नाही असं अमरावती जिल्ह्यात एकही शेतकरी सापडत नाही. हे आमची खऱ्या अर्थानं त्याच्या मोठी जीत आहे. मला वाटते बोंडे साहेब नाही आहे, पण बोंडे साहेब सुद्धा उपोषणाला बसले होते कर्ज भेटलं नव्हतं म्हणून. ते तेव्हा आमदार होते. एक दिवसाचं उपोषण त्यांनी त्यावेळेस केलं होतं. बँक ही निवड राजकारणासाठी वापरणारी गोष्ट नाही आहे, ही अतिशय निपक्षपणे चालवली पाहिजे. आता जर आमचे संचालक पाहिले तर एकाही पक्षाचे नाही आहे, अलग अलग पक्षाचे आहे. ठाकरे साहेब काँग्रेसचे आहे, सुरेखाताई अजितदादा पवार संघटनेचे आहे, डहाणेताई आता सध्या राजाभाऊ सोबत आहे, संजय भाऊ खोडके पुन्हा अजितदादा गटाचे, ढेपे साहेब उभाटाचे आहे. म्हणजे अलग अलग पक्षाचे लोक होऊन सहकार निर्माण करतं. त्याच्यानं याला पक्ष म्हणून पाहणं फार गुन्हा ठरल आणि उलट आपण त्याला कशी मदत करता येईल. मला एक आनंद आहे का केंद्रानं सुद्धा सहकार खातं, मला वाटतं काँग्रेसच्या कारकिर्दीनंतर पहिल्यांदा भाजपनं सहकार खातं निर्माण केलं केंद्रामध्ये. त्याचे पहिले मंत्री आमचे अमित शहाजी झाले. मला एक सांगा काय हे सगळं करत असताना त्याच्या मागचा उद्देश निवड राजकारण कोण पाहता येणार नाही, चुकलं तर कोणी कोणाचा बाप अडू शकत नाही, पण न चुकता जर आम्ही पाहतोय अडचणी केल्या तर आज आम्ही सांगतोय का राष्ट्रीयकृत बँक ही तालुक्यावर आहे पण जिल्हा मध्यवर्ती बँक हे गावागावात जाऊन पोहोचलेली आहे. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे, कारण त्याच्या माध्यमातून हा जो आम्ही पाहतोय जो मेळ याच्यातली अवैध शाहूकारी बंद झाली. इथे तर आमचा अध्यक्षच अवैध शाहूकार होता, तेच अवैध शाहूकार की करायचे. आम्ही त्याच्या विरोधात, आम्ही तर बँक आमचं सहकार्याशी दुरून दुरून संबंध नाही हो. मी तर आता राजीनामा फेकायला तयार आहे. काय लेन देन आहे त्याला? हम पद से थोड़े आदमी बड़ा होता है, कर्तव्य अगर मजबूत रहा तो पद तो आने जाने जब भी मिलने वाला है, उससे क्या लेन देन है. पण प्रश्न असा आहे का इथं असणारा जो काही प्रकार होता तो थांबवायला पाहिजे होता आणि न कळत आम्ही संचालक झालो. संचालक झाल्यानंतर परिस्थिती बदलली, त्यांनी अधिक कोणाला अध्यक्ष करायच्या याच्यात आम्हीच अध्यक्ष झालो. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्हाला दुःख का आहे की एका इकडे भाजप काँग्रेस मुक्त भारत म्हणते ना, अमरावती जिल्ह्यात तुम्ही काँग्रेस युक्त भारत म्हणताय. अशा पद्धतीनं हा वाईट केलं असेल तर बिलकुल आम्हाला सोडू नका ना, बिलकुल सोडू नका. तुमचा संचालकावरचा प्रेम किती आहे बघा बरं. त्यानं मला सत्कार नाही केला, तुमचा पहिले केला. एवढं प्रेम तुमचं ते याच्यावर आहे. म्हणजे या सगळ्या ह्याच्यामध्ये आखरी हे सगळ्या पक्षा मिळून हे कसं चांगलं चालन. 1800 कोटीची आमची
ठेव होती, आम्ही 2400 कोटीवर नेली. चुका केल्या? वाईट केलं काही? एकाही कर्जदाराची एकाही शेतकऱ्याची तक्रार नाही, हे वाईट केलं आम्ही? नाबार्डला ही संलग्न नव्हती बँक, आपण नाबार्डला संलग्न केली. पश्चिम महाराष्ट्र रेकॉर्ड तोडून विदर्भात सगळ्यात जास्त कर्ज वाटप करणारी बँक अमरावती जिल्हा ठरली. हे चुकीचं ठरलं आमचं. जे काही आम्ही पाहतो लोकांपर्यंत नेतो आहे त्या सगळ्या गोष्टी समजून घेणं फार महत्वाचे आहे. आणि मग या सगळ्या याच्यामध्ये ह्या सगळ्या ठेवी वाढत असताना आपण व्याज माफ केलं. कित्येकदा आम्ही सांगतोय आता जे काही कर्जमाफी केलेली आहे त्या बाबतीत आम्ही आंदोलन केलं. वर वाईट बोललं असेल तो होश आहे, हम तो करते रहते, उसमें कोई डरने की और डराने की बात नहीं है. सवाल हे आहे का हे सगळं करत असताना आपण मोठ्या मनानं जो दिलेला शब्द आहे 30 जूनच्या आजचा, तो मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेत घोषणा केल्यामुळं आम्ही त्यांना धन्यवादच देतोय आणि त्याच्यासोबत शिंदे साहेबांना पण देतो आहे. हे सगळं असताना याच्यातल्या काही त्रुट्या आहेत. 2 लाख रुपये कर्ज माफ करत असताना 2 लाखाच्या वरती 10,000 असेल तर त्यानं काय करावं हे स्पष्ट झालं पाहिजे. ते 4 लाख कर्ज असेल तर त्याला 2 लाख भरल्यावर ते 2 लाख माफ झालं पाहिजे. त्यासाठी खऱ्या अर्थानं भूमिका घेणं गरजेचं आहे. एकट्या अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 70,000 खातेदार आहे, ते माफ होणार आहे, पुण्य भेटणार आहे. अरे आम्ही पाहिलो का ह्या 5-10 वर्षात ते काँग्रेसचं राज्य असू दे का बीजेपीचं असू दे, पण हमी भाव आम्हाला भेटत नाही. ही वस्तुस्थिती आहे, ते टाळता नाही येत आपल्याला. कुणी कोणत्याही पक्षाचा असू द्या, आखरी शेतकरी म्हणून जगता आलं पाहिजे, शेतकरी म्हणून लढता आलं पाहिजे, ह्या भूमिका आमच्या हमेशा राहिलेल्या आहे. आणि मग आजची अवस्था आपण पाहतोय का 10% सुद्धा सोयाबीन खरेदी झाले नाही. पालकमंत्री साहेब तुम्हाला आकडेवारी माहित आहे? 10 ते 15% वर आपण खरेदी करू शकलो का हमी भावात? नाही करू शकलोय. आज आपण कापसाचे भाव वाढले होते, 9,000 गेले होते, पण आपला करार झाला, अमेरिकेचा करार झाल्यामुळे कापसाचे भाव पुन्हा डाऊन झाले. नंतर खरेदी केंद्र सुरू झाले नाही. एक तर नापिकी आणि दुसऱ्या इकडे कमी भाव, याच्यामुळे शेतकरी अडचणीत येतं आणि म्हणून तो कर्ज फेडू शकत नाही. हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही आहे. आणि म्हणून त्यासाठी जे भूमिका निभवली ती खरं तर तुम्ही ते कर्जमाफी करत असताना मला तर असं वाटतं का रेग्युलर कर्ज भरणाऱ्याला जास्त जपलं पाहिजे. तो अधिक अडचणीत आणून ह्या सगळ्या गोष्टी करतो. कारण रेग्युलर कर्जदाराला तुम्ही 50,000 देऊन जर थांबवत असाल तर मला वाटतं होते त्याच्यावर अन्याय होईल. किमान त्याला 1.5 लाख 1 लाखापर्यंत तरी त्याला प्रोत्साहन निधी आपण दिला पाहिजे. बाकी काय योजना आमच्या ते काय 6,000 देता पंतप्रधान किसान योजना वगैरे हे थोडं कमी केलं आणि एकखट्टे. मी तर म्हणतो रोज रेग्युलर भरणाऱ्याले, जो कर्जदार रेग्युलर भरण त्याला द्या ना तुम्ही प्रोत्साहन दरवर्षाले 5,000 10,000. आपण व्याज माफीतून प्रोत्साहन देतोच आहे, पण त्याला वेगळं जर आपण व्याज प्रोत्साहन दिलं तर त्याचा फायदा अधिक आमच्या सगळे. आज आपण पाहतो का ह्या बँक एनपीए मध्ये का गेल्या? आपण सगळ्यात जास्त कर्ज, आमची टक्केवारी किती आहे कर्ज वाटपाची? 110%. राष्ट्रीयकृत बँकेच्या टक्केवारी जर पाहिलं तर शेतकऱ्याला कर्ज देताना किती हात आकडता घेतं. तिथं जावं, त्याला फेऱ्या मारावं लागतं आणि 80-75% 60% वरती राष्ट्रीयकृत बँक गेल्या नाही. पण राष्ट्रीयकृत बँकला जे काही फायदा भेटतं, आज 12 लाख कोटीचं आम्ही पाहतो राईट ऑफ केलं केंद्र सरकारनं बँकेचं. त्याचा जो फायदा झाला तो राष्ट्रीयकृत बँकेला झाला मोठ्या उद्योगपतीचा. पण आमचा सगळा शेतकरी, आमची बँक सगळी शेतकऱ्याची बँक आहे. आज ना उद्या तुमच्या आधी सत्ता येईल, पुन्हा बँक तुमच्या इथे येईल, पण ह्या सगळ्या गोष्टी मला वाटतं राजकारणापेक्षा आशीर्वादाची गरज असतं. लोकांचे आशीर्वाद कसे घेता येईल? सगळ्याच गोष्टी मतासाठी करणं महत्वाचं नाही आहे. मला वाटते काही गोष्टी आशीर्वादासाठी केल्या पाहिजे. आणि म्हणून तुम्ही राज्याचे 2ऱ्या नंबरचे मंत्री आहे. जरी युती असन तरी महसूल मंत्री हे 2ऱ्या नंबरचे, मुख्यमंत्र्यानंतरचं तुमचं मंत्रिपद फार महत्वाचं आहे. आणि तुम्ही ह्या सगळ्या भावना तिथपर्यंत गेल्या पाहिजे. कारण सगळ्या गोष्टी आंदोलनातून होत नाही. बरेच लोक म्हणे आजच्या कार्यक्रमाला गेलो नाही पाहिजे, आपण गेलो तर अधिक हे पेपरवाले जास्त छापन. म्हटलं सहकार है और अपने बैंक में आ रहे, तो राजकारण विरोधी आपण काही केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? काही गोष्टी आपण त्या घेतल्या पाहिजे का नाही घेतल्या? म्हणून आम्ही इथं आलो, आपला स्वागत सत्कार केला. मला वाटते आमच्या भावना तिकडे जाऊ द्या. आमचे काही व्यक्तिगत कोणाशी वैर नाही आहे, लक्षात घ्या. कोणी असं समजत असेल का व्यक्तिगत वैर आमचं आहे, तर असं काही नाही आहे. म्हणून आता काय झालं का इथं तुम्ही कर्जमाफी केली, पण महात्मा ज्योतिबा फुलेच्या योजनेतून शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजची योजना होती कर्जमाफीची, आता अहिल्यादेवी होळकरांची आहे. पण त्या दोनही योजने म्हणजे जे पात्र होते त्यांना आपण बँकेत पैसेच पाठवले नाही, ते तसेच आहे थकीत रेकॉर्डवर. आमच्या अमरावती बँकेचे आपले 1500 ते 2000 शेतकरी आहे जे पात्र आहे, पण सरकारनं पैसे न पाठवल्यामुळे ते तसेच थकीत राहिले.
अकोटचे काही काळ शेतकरी कोर्टात गेले, हायकोर्टानं सांगितलं का याचे पैसे द्यावं लागेल कारण ते पात्र आहे. ह्याही विचार तुम्हाला करावा लागेल का जे पात्र आहे परंतु त्यावेळेस त्यांना पैसे न दिल्यामुळं ते अजूनही थकीत दिसतं रेकॉर्डवर, त्यावर विषय करणं मला. जे मागच्या वेळेस प्रोत्साहनमध्ये 60% लोकांना प्रोत्साहन निधी भेटलेला नाही आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या लोकांना जो प्रोत्साहन निधी न भेटल्यामुळं आता विश्वास त्या शासनावर नाही आहे. बरेच आम्हाला फोन येतं म्हणजे बच्चूभाऊ रेग्युलर कर्ज भरायचं का नाही भरायचं, ते भरावंच लागेल. ते भरलं तुम्ही, मला वाटते 22-23, 23-24 आणि 24-25 ह्या नियमित असणाऱ्या शेतकऱ्यालाच तुम्ही प्रोत्साहन निधी देणार आहे. त्याला एक थोडा वर्ष वाढवा, 3 वर्षाच्या ऐवजी तो 4 वर्ष करा. 22-23, 23-24, 24-25 आणि 25 आणि 26. काय होतंय का हे तुम्हाला माहित आहे महसूल मंत्री असल्यामुळं का पुऱ्या महाराष्ट्रात दुष्काळासारखी परिस्थिती याच वर्षात होती, हे तुम्हालाही माहिती आहे. सगळ्यात जास्त नुकसान भरपाई आपण दिली आणि म्हणून हे नुकसान भरपाई असताना सुद्धा सगळ्यात जास्त नुकसान असताना या वर्षीचा शेतकऱ्याला कसा दिलासा देता येईल हा प्रयत्न आपण केला पाहिजे. आपला आभार आहे. खरं तर आपण इथं आलात मोठं मन करून, त्याबद्दल आपले आभार आहे. मी काही कोणाचं सांगणार नाही. तितके आम्ही त्यांचे जे वार आहे तितकं सहन करण्याची ताकद आहे. फक्त तो तुमचा सहारा घेते म्हणून प्रॉब्लेम नाही, तो हम तो उखाड़ के फेक देते 6 लोगों, कोई बड़ी प्रॉब्लेम नहीं उसकी. तो काही मोठी गोष्ट नाही आहे. पण ते तुम्हाला हाती पकडून तलवार चालवायचा जो प्रयत्न होत आहे तो तुम्ही थोडा लक्षात घ्या म्हणजे झालं. मग आता राहिला प्रश्न पक्षाचा, तो सब तरफ पार्टी थोड़ी देखी जाती है, कभी कभी तो मित्र बन के भी काम करना पड़ेगा ना. सब तरफ थोडी पार्टी होती है. आणि म्हणून आपण पाहतोय का हे सगळं कडू बोललं जरी असलो तरी त्याच्या मागचा लोकांचा गोडवा आहे बावनकुळे साहेब, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला विनंती करतो का ह्या सगळ्या संदर्भात तुम्ही, मी आयुक्त परदेशीशी पण बोललो, त्यांना पण हे सांगितलं, ते मानायला तयार आहे. पण तो ह्या सगळ्या गोष्टीचा थोडासा तुमचा लोड वाढल पण थोडा टप्प्यानं घेतलं तरी चालेल असं मला वाटतं. धन्यवाद आपण सर्व आलात त्याबद्दल. आमच्या सगळ्या संचालकांचा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.